आज ज्या कार्यक्रमाचे मी व्हिडिओ शूट फोटो वगैरे काढणार आहे ते खूप युनिक आहे माझ्यासाठी. ही एक माझ्यासाठी वेगळी संधी आहे आणि ते म्हणजे 1980 साली 10वीचे विद्यार्थी जे पासआउट झाले आहेत त्यांचा षष्टब्दी पूर्ती सोहळा, म्हणजेच ते आता 45 वर्षानंतर पुन्हा एकत्र भेटणार आहेत. तर ह्या कार्यक्रमाचे आपण व्हिडिओ फोटो नक्की पाहूया. आणि मेन म्हणजे ह्यापुढे जे निवेदन करणार आहेत, अँकरिंग करणार आहेत ते आमचे मित्र करणार आहेत. हे बघा, प्रथमेश पवार. प्रथम आम्ही दर्शन घेतलं ते येथे असलेलं सुंदर राम मंदिराचं. हा, या काकांचा आज वाढदिवस आहे. एकमेकांना चॉकलेटच्या माळा घालतात. ते चॉकलेटच्या माळा घालून एकमेकांना हे करतात. सगळे काका स्वतःच्याच गळ्यात घालतात. हे बघा, हे जुने मित्र प्रेम अर्पण होत आहे चॉकलेटच्या माध्यमात. एक युनिक सेलिब्रेशन. काका एकदम खुश आहेत. चॉकलेट आहे, चॉकलेट. तुम्ही बघा, हे बघा, मँगो बाईट्स. लहानपणी भेटायचे मँगो बाईट्स लवर. आंब्याचं सीझन संपलो, पण आता आंबे देता आले नाही, आंबे देता नाही आले, त्याच्यामुळे बघा मँगो बाईट्सच दिले डायरेक्ट. नो मेलोडी. काकांसाठी कॅडबरी ठेवले वाटते. किसमे, काकांसाठी किसमी आहे. ही जुनी मस्ती मित्रांनो. हे बघा, जुनी लहानपणी जे खोडकर होते ना, ते खोडकरपणा काय अजून गेलेला नाही. आज वर्ष 60 वर्षाचे झाले, 60 वर्षाच्या वर्षी, पण ती मस्ती आणि ते दिवस अजून आहे. इकडे हे बघा, आणि हे बड्डे बॉय आहे. आणि बड्डे बॉयसाठी तर आज काय एकदम चॉकलेटच्या कहरने त्यांना सजवत आहेत. माळा बांधताना बघितलं, कोणाचं तरी मेलोडी राहिलंय का. मेलोडी वाली कोणाकडे? थँक्यू. ते केकचं डेकोरेशन छान आहे. त्यांचे 70 Our batch 1980 NEST batch. आपल्या सगळ्यांच्या षष्टमी पूर्ती समारंभानिमित्त तुमच्या सगळ्यांतर्फे मी हा केक कापतोय. तुम्ही जेव्हा शाळेत होता त्यावेळी तुम्ही कधी असा बड्डे साजरा नाही केला असेल, पण आज तुमचं भाग्य आहे की आज तुम्ही 60 वर्षाचे आहेत आणि 60 वर्ष जुन्या मित्रांबरोबर आज तुम्हाला तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायला मिळतोय. हा, मित्र सगळे जमले, पण 60 वर्षापूर्वीच्या मित्रांसोबत बर्थडे करणं हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आज तुम्हाला ते लाभलंय, तर त्याबद्दल सर तुम्ही थोडक्यात काय बोलाल? 8 is a number, okay, and in number there is no value for 0. So I must say I must the age of in 6 only. हो, आता कुठे मी आता दुडदुडून ऐका, हा आमचा मित्र आत्ताच जन्मलेला आहे. त्याचं 0 वर्ष आहे
आणि तो आता जन्मलाय, त्याला आता दुधू बिजू पाजायचा, केक खाऊ घातला. हे चॉकलेटचे हार जी संकल्पना आहे म्हणजे ती कशामुळे आणि कोणी केली आहे? चॉकलेटचे हार म्हणजे याच्या मागचे चॉकलेट खाण्याच्या वयात आम्ही एकत्र भेटलो एकमेकांना आणि ही चॉकलेट आम्ही जॉलीबिली लावून एकमेकांना द्यायचो. त्याची आठवण म्हणून या चॉकलेटच्या माळा केलेल्या आहेत आणि त्या आम्ही आज मिरवणार. आणि चॉकलेट्स पण असे तुम्ही भारी भारी निवडले आहेत. मँगो आम्ही लहान असताना आम्ही होती ती सगळी चॉकलेट्स. हा अरे हे बघा हे बघा किसमी चॉकलेट. मेलडी 60व्या वर्षानंतर हेच खाणं मजाच करणं बेस्ट. आता चॉकलेट खायचं. बरं तुम्हाला आता 60 वर्षानंतर तुम्ही सर्व एकत्र येत आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही काय बोलू शकता? ऍक्च्युली आमची फ्रेंडशिप सगळ्यांची 1975 पासूनची. 1975ला आपण शाळेत आलो ना, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता किती वर्ष झाली? 51 वर्ष झाली. आता आमचं नेक्स्ट टार्गेट आहे 70वा वाढदिवस किंवा त्याच्यात 75ला आम्ही असं दरवर्षी छान 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 छान. तुमच्या वर्गामध्ये सर्वात खोडकर कोण होतं? सगळे तुम्ही सगळेच खोडकर. बरं जे खोडकर आहेत ते झाले. बरं तुमच्या वर्गाचा मॉनिटर कोण आहे? मॉनिटरी करीत होता तुम्ही? मॉनिटर होते. हा ते बघ. मग कोणाचं असं नाव आवर्जून तुम्ही सांगत होता टीचरला? असं काही नाही, सगळ्यांचीच नावं लिहायला लागायची. सर्वात जास्त मार खाल्लेला. सगळ्यात मार खाल्लेला, सगळ्यांची शिक्षा बोर्डावर नाव याच जास्त असायचं. हुशार विद्यार्थी कोण आहे का? होती. अच्छा जे मॉनिटर होते ते हो हुशार विद्यार्थी. नमस्कार. बरं अजून काही आठवण आहे का कोणाची? काही नाही, सर्व सेमच आहेत ना? भौतिकशास्त्राच्या वेळेस आमच्या गोडबोले बाई होत्या, त्यावेळेस दरवेळी बाकार उभा राहायचा मान माझा असायचा. मी आमच्या शाळेत नंतर प्रिन्सिपल होऊन रिटायर्ड रिटायर झाली. आणि ज्या शाळेत ज्यांना शिक्षा केल्या, ज्यांनी शिक्षा भोगल्या, हा. तशाच शिक्षा पुढे देऊन प्रिन्सिपल होऊन रिटायर्ड झाली. मला प्रत्येक वेळेला शिक्षा देताना आपली आठवण व्हायची की आपण काय करत होतो. म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्याच शाळेत ती प्रिन्सिपल झालात. किती अभिमानाची गोष्ट आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूपच. आणि मला एक फिटपॉइंट मिळाला होता. रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा संभाजी उठलेला असतो. सायन्सचा पिरियड जेव्हा संपलेला असतो तेव्हा ढमढरे उठलेला असतो. ती हिंदी फिल्म मध्ये एक म्हण झाली, जिस स्कूल में तुम पढ़े हो उसी स्कूल की मैं हेडमास्टर थी. एकनाथ शिंदे आमच्या शाळेचे. अच्छा एकनाथ शिंदे साहेब तुमचे 2 वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या शाळेमध्ये नाईट स्कूलला 1980च्या बॅचला SSC झाले.
शाळेतला म्हणून नंबर माझा 60वा. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. आता आपण सगळ्यांनी पुन्हा शाळेत जायचंय. शाळेमध्ये कविता होत्या त्या आठवतात का तुम्हाला कुणाला? तीच तर परीक्षा आहे. तीच तर परीक्षा आहे. कविता ओळखली तर 10 मार्क, कवी ओळखला तर 10 मार्क, आणि जर कुठल्या वर्षी होती हे ओळखलं तर 5 मार्क. या कवितेमध्ये जी सासू बसणे तिला माहेरची आठवण येते आणि ती माहेरची माणसं, अंगण हे सगळं मिस करते. तिला त्याची खूप आठवण येते आणि तिने कुणाला तरी आपला दूत पाठवून बनवून माहेरी पाठवायचं ठरवलं. टाइम स्टार्ट्स नाव. सृष्टीमधल्या आनंदाचं वर्णन करणारी कविता. सगळीकडे आनंद भरलाय. कवी सांगा. बरोबर, कवी सांगा. काय कवी कवी सांगा. बरोबर. धनंजय माने इथेच राहतात का अशी पाटी घराबाहेर लावणारे ज्येष्ठ रंगकर्मी? अशोक मोगे. विनोदी अभिनयात तसेच जलसंवर्धनात नाम कमावणारा मराठी माणूस? एक नंबर 75. दोघांना 95 95. 60. आणि आता काय राहिलं? हा बॉक्स पण नको ना? 2 नंबर मधलं कोण घेतंय? यांचं वाचायला सुरुवात झाली, तुमची सुरुवात नाही झाली. 3 नंबर मधलं कोण घेतंय? तुम्ही सगळ्यांनी वाचलात तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकता. 4 नंबर मधलं कोण घेतंय? एक मिनिट शांत बसायला मिळणार. जरा द्या परत. ज्योती ज्योती अरे झालं ना. आणि इतिहास इतिहास आहे ना. पुस्तक नाही तिथे. पुस्तक नाही पुस्तक यार. नाही बाकी टोपी. मराठी वगैरे पुस्तक म्हणजे 5 नंबर. कर्कट नाही येते. ते कंपास आहे. कोण आहे? कोण मापा घेते? कोण मापा घेते?
मी कोणालाही कॉल करणार आणि त्याला म्हणणार, मला जे वाटेल ते म्हणणार मारुती किंवा कृष्ण. मी मारुती म्हटलं की त्याने असं उभं राहायचं. तिकडे जाऊ ना. मारुती म्हटलं की असं उभं राहायचं. आणि ह्याला पुढचं काय आहे की त्याच्या आजूबाजूला जे दोघं उभे आहेत त्या दोघांनी नमस्कार करायचा. कृष्ण म्हणून म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे हे दोन हे असंच पाहिजे. पण हे असं म्हणजे हे असं नाही, हे असं नाही, हे असं पाहिजे. ओके. आणि एक पाय असा गेला पाहिजे. तर आता कोणापासून सुरू कर? विजय हनुमान. अरे कानाला मोबाईल का पसरवावा लागतो? मोबाईल मोबाईल आहे ना सध्या. ओके. श्रीकांत हनुमान. ती घाबरली. व्हेरी गुड. ठीक आहे. पराग हनुमान. घाबरत पाहिजे. हे नमस्कार का? कृष्ण. अनुराधा हनुमान. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो की तुमचं रिॲक्शन असते ना ती पटकन आली पाहिजे. कळलं? हनुमान. आउट. आणि तू पण out. नीता हनुमान. संदीप हनुमान. नाहीतर कृष्ण. रश्मी हनुमान. ओके. हनुमान. रिॲक्शन लेट होती. हसरा हनुमान आला. मिलिंद हनुमान. विनोद हनुमान. होल्ड करा जरा फोटो फोटो चांगला. ओके. अनुराधा कृष्ण. हनुमान. मोबाईल आउट. हनुमान. आलोय. हनुमान. आउट. अंजली हनुमान. विनायक कृष्ण. आउट. हनुमान. ओके. कृष्ण. ओके. कृष्ण. मकरंद. हनुमान. मी आउट जाणार. हे असं नाही. हनुमान. लास्ट चारचा जर चुकला होता थोडासा. हनुमान. पाचवायला झालं. कृष्ण. रश्मी हनुमान. ज्योति कृष्ण. हनुमान. आउट. हनुमान. आउट. डिले. डिले. आता पटापट. ओके. हनुमान. गदा इकडे पकडली.
एक हनुमान एक गणपती आपण रिॲक्शन लेट आहे पंबल आहे आउट कृष्ण ओके हनुमान कृष्ण बे हनुमान हनुमान ओके कृष्ण हनुमान हनुमान हे 3 विनर आहेत प्रत्येक झाडाला पोटे बहरले आंबे ब्याच्या नादात झालो बेभान हिरव्या हिरव्या आंब्याची झाडी घरकांदार सांगाने चिनोती ते कशी एकाची झाड हिरव्या अरे सोपीच गाणी घेतले म्हटलं काय तरी तुला पण सोबत येतील अशी पचकन वाचलं पाच पाच जाऊन द्या आम्ही आधीच सांगून टाकतो एक वर्षांपूर्वी कोणा एका आषाढी किंवा कार्तिकी एकादशीच्या दिवशी जसा फारसा कोणालाही त्रास न देता जन्माला आलो तसा जाताना देखील कोणालाही त्रास न देता जायची इच्छा बाळगणारा असा मी आपला एक आसामी आहे. मोठं होता त्याप्रमाणे जे ठरवलं होतं प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा जेव्हा सुरुवातीला आपण हा कार्यक्रम करायचा हे ठरवलं त्यावेळेला आपण असं म्हटलेलं की आपण आपल्या ग्रुपच्या तर्फे काहीतरी एक डोनेशन कुठल्या तरी संस्थेला द्यावं. तर एक थोडीफार चांगली अमाऊंट आपण कुठल्या तरी संस्थेला देऊ शकतो. आमच्या मित्रांनी आणि आमच्या मैत्रिणींनी जी काय प्रचंड मेहनत केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आहे ना. हा काय दिवसच्या कंठाशी मित्र आहे. हा तर इतक्या सुंदर रीतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांच्या बरोबर इकडे आलो आपण मजा केलेली आहे. यांनी कर्तव्य बुद्धीने आपल्या प्रेमाने आपल्या आपुलकीने आपलेपणाने आणि एक दिलाने आपण सगळ्यांनी यांना साथ दिली म्हणून हे सगळे करू शकले. आणि सगळ्यात सुंदर रीतीनं जो गेम आज तुम्ही कंडक्ट केला रिअली यू डिड इट व्हेरी नाईसली. इतक्या सुंदर नॉव्हेल गेम खरोखरच मी फक्त एक मिस केला तो माणूसचा. कारण मी याच कामासाठी गेलो होतो जरा बाहेर. म्हणजे मी तसा इन्व्हॉल्व होतोच तुमच्यामध्ये नाही असं नाहीये पण इट वॉज रिअली एक्सलंट. म्हणजे कुठेही कोणालाही त्रास न होता कोणाच्या भावना न दुखवता कोणालाही म्हणजे आपण कसं करावं काय करावं असा नर्वसनेस न आणता तुम्ही ज्या रीतीने कंडक्ट केलात म्हणजे कन्सोलेशन वाले सुद्धा कन्सोलेशन वाल्याला सुद्धा वाटावं की मी पहिला आलेलो आहे अशा प्रकारे
अशा प्रकारे तिचा रिअली इट वॉज रिअली हॅट्स ऑफ. जी कोर टीम होती त्यांनी फार सुंदर रीतीने केलेलं आहे. त्याबद्दल अशाच रीतीनं तुम्हाला अशी ऊर्जा मिळत राहू आणि पुढचे असं तर तुम्ही असंच कंटॅक्ट करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर तुम्ही लढू, आम्ही कपडा सांभाळेल. आणि सगळ्यात दी बेस्ट ही जी माय आहे ना, अरे आयुष्यभर मेहनत, प्रचंड मेहनत आहे. आज इतक्या वर्षानंतर 80 नंतर 90, 2000, 10, 20, 26 इतके मित्र एकमेकांच्या बरोबर आलो. त्याच एक दिला, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी एक मुकाम हासिल किया हुआ है. म्हणजे कसं ना, आपण देवळामध्ये जेव्हा जातो तेव्हा कासवानी कसे आपले हात आणि पाय आत घेतलेले असतात, तसे हात पाय आत ठेवून आपण त्या मंदिरात शिरलेलो आहोत आणि प्रत्येकामध्ये आपण आपला देव शोधलेला आहे. तो जी आपलेपणाची मैत्रीची भावना आहे ती ज्या एकदिलाने आपण इथे एकमेकांच्या बरोबर, की इथे उच्च नीच स्त्री पुरुष कोणताही भेद न बागता एकदिलाने आपण एकत्र आलो, तर अशीच ही एकोपा, हे प्रेम असंच सातत्यानं राहावं. आणि जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या प्रायोरिटीज प्रत्येकालाच आहेत, नाही असं नाहीये, पण थोडासा मी टाईम ज्याला म्हणतात ना, तसा मी टाईम सध्या प्रत्येकाने काढावा. आणि त्यानिमित्तानं, कारण आता बघा ना, बोलता बोलता आपण 4 जण गेले हो. देव न करे अशी, पण जेव्हा अशी वेळ गेल्यानंतर अरे रे चुकचुकण्यात काहीच अर्थ नसतो. तेव्हा जेवढं शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त, काय माहितीये का, की भले एकमेकांशी मित्राला मी हाय रे काय रे कसा आहेस एवढं जरी झालं ना तरी खूप असतं. तो जो एक मानसिक आधार असतो. कारण काय असतं, वयाच्या एका टप्प्यानंतर मैत्री होऊ शकत नाही. दे कॅन बी कलिग्स, पण मित्र ज्याला म्हणतात, मित्र ती 10वी पर्यंतची. आज मी इंजिनिअरिंगला गेल्यावरती माझे मित्र भेटतात, पण ते तेवढ्याच. पण शाळेतल्या मित्रांची जी आपुलकी, आत्मीयता असते ना, ती कुठेच मिळत नाही आपल्याला. शाळेचे मित्र हे शाळेतलेच मित्र असतात, ते शेवटपर्यंत ज्याला लंगोटी यार म्हणतात ते आपले मित्र असतात. तरी अशीच आपण मैत्री आपण अबाधित ठेवूया, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांच्या पाठीशी राहूया आणि लवकरात लवकर जसा वेळ मिळूया तसे आपण भेटूया. फूलों की हर कली खुशबू दे आपको, फूलों की हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको. हम तो कुछ देने के काबिल नहीं है, देने वाला हर खुशी दे आपको. सो या नोटवरती आपण आता जरा थोडंसं आवडते लिहूया, कारण ऑलरेडी 5:30 झालेले आहेत. श्रद्धांजलीला देऊया आणि मग नंतर आपण डिस्पोज करूया. मला संदीप पोरेला एक सांगायचं आहे. संदीप पोरे हाजीर हो. फिजिकल एवढे फिट आहेत सगळे, पण आमच्यासाठी एक छोटस काहीतरी शोध ना. दिलं नाही नीता संसार तुला हे पाठवू का नाही? ह्याच्यावर एक सांगतो काय, अशा मोमेंटमध्ये बरेच डिस्कशन झाले. आपले रेग्युलर काही मग असतात बऱ्याच जणांकडे. आता मुळात आपण हा पुढचा जो काय तो आठवडीत होण्याचा त्या उद्देशाने आपले जे आतापर्यंत गेट टुगेदर झाले 2005 तो शाळेतला होता पहिला, म्हणजे ठीक आहे 15 वर्ष काही निमित्ताने भेटलो, त्याचा एक फोटोचा संकलन करून आणि टायटल भेटलो त्याच्यामध्ये सेम Wait.